हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी नीता क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही आता आपल्या इंट्रोमध्ये बघितलं असेल ड्रेस किती छान झाला आहे. तर त्याच ड्रेसची आपण आता कटिंग करणार आहोत आणि स्टिचिंगही बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये. तर साडी ही 2 शेडमध्ये होती, म्हणजे पदर वेगळा होता आणि बाकीचा पार्ट हा वेगळा होता. पण साडी छान होती आणि ती अगदी म्हणजे 10 वर्ष जुनी साडी होती. भरपूर अशा साड्या आहेत ज्या कपाटात, बेडमध्ये सगळीकडे साड्या ठेवल्या गेल्या आहेत. पण ते कसं आहे ना, काळानुसार मग ते फॅशन बदलत जाते आणि आपल्या साड्या जुन्या होऊन कपाटात ठेवल्या जातात आणि आपण नवनवीन साड्या, ड्रेस वगैरे घेत राहतो. मग तेच आपण खर्च कमी होण्यासाठी किंवा त्या साड्या उगाच कपाटात ठेवून त्या तशाच खराब होण्यापेक्षा त्यांना काहीतरी आपण अपडेट करून जर आपण छान छान असे ड्रेस वेअर केले ना, जर तुमच्याकडे मशीन आहे तर तुम्ही तसे तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग शिकून तुमच्यासाठी ड्रेस शिवू शकता. कधी तुमच्यासाठी, आपल्या बहिणींसाठी, मुलींसाठी, कोणासाठी आपण स्टिच करू शकतो. आणि जर तुम्हाला स्टिचिंग येत नसेल ना, तर तुम्ही माझ्याकडे तुमच्या साड्या पाठवून मी तुम्हाला तुमच्या साईजचे सर्व प्रकारचे ड्रेस शिवून पाठवू शकते. जर तुम्हाला तसं करायला आवडेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर आपण आता कटिंगला सुरुवात करूया. मी अस्तर घेतलं आहे, पण ते 1 मीटरच घेतलं आहे. ते पूर्ण ड्रेसला मला अस्तर लावायचं नाही आहे. फक्त आपला जो अप्पर पार्ट असतो ना, तेवढंच मला अस्तर लावायचं होतं. म्हणून मी फक्त 1 मीटर अस्तर घेतलं आहे आणि त्या मधून आपण आता कटिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता उंची मोजूया. उंची किती हवी आपल्याला, तर ती 15 इंच पाहिजे. 15 ते 16 इंच आपल्याला उंची पाहिजे पुढच्या पार्टची. तर आपलं म्हणजे 19पर्यंत असली ना तर बेटरच आहे. म्हणून आता बघूया आपण 17 ते 18पर्यंत उंची आपली आली आहे. मग आपण शोल्डर घेतला आहे 6, मुंडा घेतला आहे 7.5. शोल्डर 6 घेतला आहे, मुंडा 7.5 घेतला आहे. ड्रेसमध्ये ना मुंडा हा ब्लाऊजपेक्षा जास्त असतो. मुंडा 7.5 घेतला आहे आणि आपला छातीचा चौथा भाग, आपला आता छाती घ्यायची आहे 36 मापाचा ड्रेस आपण स्टिच करत आहोत. म्हणून आपला छातीचा चौथा भाग म्हणजे 9. त्याच्यात आपण 2 इंच ॲड करून मार्जिन म्हणजे 11 इंच आपण घडी घेऊया. आपण 14वर कमरेचं माप देऊया, कमरची उंची. आणि मग आपलं कमर हे किती आहे ते म्हणजे आपलं 32 आहे. 32चा 8 चौथा भाग 8 अधिक 2 इंच म्हणजे 10. अशी मार्किंग करून खालच्या साईडला थोडंसं एक्स्ट्रा असं मार्किंग करून आपण पसरट भाग घेऊया आणि मुंड्याला आकार देऊया. मुंड्याला आकार देताना पहिल्या फ्रंट बाजूला आपण 1 इंचावर तिरकस बाजू देणार आहोत आणि मागच्या बाजूला आपण 1.5 इंचावर मुंड्याला असा तिरकस आकार देणार आहोत. आणि पुढच्या बाजूसाठी आपल्याला थोडंसं अर्धा इंच हे आतून घ्यावं लागतं मार्किंग. आता आपण कटिंग करून घेऊया. आपलं कटिंग परफेक्ट असेल ना, की आपलं स्टिचिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आपला ब्लाऊज असो, ड्रेस असो, अगदी परफेक्ट बसतो. तुम्ही बघितलं असेल माझा ड्रेस इंट्रोमध्ये किती छान झाला आहे. तसंच तुम्हीही कटिंग करू शकता. आपली गळा उंची घेतली आहे आपण. पुढचा गळा आपण घेतला आहे, हा आधी मागचा गळा 8 आपण घेतला आहे मागचा गळा. हे बघा, अशा प्रकारे मागच्या गळ्याला आकार दिला आहे. आणि आता पुढच्या गळ्याला आकार देऊ. पुढचा गळा आपण हा 6वरच घेतला आहे. फक्त मला जास्त डीप गळे आवडत नाही. म्हणजे बॅकला असेल तर ठीक आहे, पण फ्रंटला मला डीप गळे नाही आवडत. म्हणून मी माझ्यासाठी स्टिच करताना मी कमीच घेत असते पुढचा गळा. दोन्ही पार्ट वेगवेगळे करून आता हा आपण फ्रंटसाठी यूज करणार आहोत. म्हणून आपण तो मुंड्याचा जो आकार आपण दिला होता ना आतल्या बाजूने, तो कट करून घेऊया. पुढचा गळा कटिंग करून घेऊया याच्यातून. हा जरा फ्रंट पार्ट आणि बॅक साईडच्या गळ्याला आपण जिथे छोटंसं नॉच दिलं होतं तिथे आपण असा गळ्याचा आकार देऊन घेऊया. बॅक आणि फ्रंट आपण आधीच लिहून ठेवायचं कधीही कटिंग करताना, मग स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही. आता बघूया, म्हणजे आपली साडी असते पूर्ण 5.5 मीटर किंवा 5 मीटरच असते आणि आपल्याला त्याच्यातून मग
आपण जो पदराचा भाग होता ना तो वेगळा काढून ठेवलेला आहे. म्हणजे तो 2 मीटरचा पार्ट असेल आणि आपल्याकडे मग साडी उरली आहे 3.5 मीटरची. 3.5 मीटरमधून आपल्याला 2.5 मीटर तरी याला पाहिजे, आपल्याला ड्रेसला पाहिजे. 2.5 मीटरमध्ये पण होतो. जर आपल्याला स्लीव फुल पाहिजे असतील ना तर मग आपल्याला 2.5 मीटर हे कापड लागतं. आणि जर शॉर्ट पाहिजे असतील तर मग 1.5 मीटर 2 मीटरमध्ये पण होऊ शकतं. 1.5मध्ये तर म्हणजे नाही होत. 1.5 म्हणजे मग स्लीवलेस असेल तर 1.5 मीटरमध्ये होतं आणि शॉर्ट स्लीव असतील तर मग 2 मीटर पाहिजे. तर मी आता 2 मीटर 2.25 मीटर असं कुर्तीसाठी कापड वेगळं काढून घेत आहे आणि बाकीचं कापड आपण ते पॅन्टसाठीच ठेवणार आहोत. आता आपण याचे 4 फोल्डमध्ये घडी करून घेऊया. 4 पदरी घडी. तुम्ही कुठून बघत आहात काही ते मला माहिती नाही, म्हणून जर माझे शब्द जरा इंग्लिशमध्ये किंवा तुम्हाला न समजणारे येतील ना तर तसं मला सांगा. मग मी पुढच्या वेळेस पूर्ण असं मराठीमध्ये शब्द प्रोनाऊन्स करण्याचा प्रयत्न करेल. आपण आता अस्तर असं कापडावर ठेवून कटिंग करून घेऊया. आपण अस्तरपेक्षा कधीही जे कापड असतं ना आपलं ते जरा जास्तच ठेवायचं, कटिंग करायचं असतं. कटिंग करताना अस्तरपेक्षा कमी कटिंग करायचं नाही, अस्तरपेक्षा जास्तच कटिंग करायचं. आता आपला कट कुठेपर्यंत येणार आहे त्याची आपण मार्किंग करून घेऊया. कट हा आपला प्रॉपर 19 ते 20 इंचावर येतो. जर उंची 5.5 फुटापर्यंत असेल तर आपल्याला कट हा 21 इंचावर द्यायचा असतो. नाहीतर आपला कट हा कधीही 19 ते 20 इंचावरच येत असतो. आणि कट देताना मग आपलं जे कमरघेर आहे ना त्याचा 4था भाग, त्याच्यात अधिक 1 इंच आणि 1 इंच आपल्याला कटसाठी असं ठेवायचं असतं. झालं आपलं ड्रेसची कटिंग. आता आपण पॅन्टसाठी कापड व्यवस्थित घडी करून ठेवून घेऊया. हे बघा, आपल्याकडे जास्तीत जास्त म्हणजे ना किती 2 ते 1.5 मीटर कापड हे उरलेलं असेल. मी मोजलं नाही ते कटिंग करताना, पण पॅन्ट आपली 1.5 ते 2 मीटरमध्ये अगदी व्यवस्थित होऊ शकते. आपण पूर्ण लेंथ मोजूया. उंची आपली पॅन्ट आपल्याला पाहिजे आहे 37 इंचाची. आणि मग आपण वरच्या पार्टमधून हे बघा आपले कमरघेर आहे आपली 48 घ्यायची आहे आपल्याला. 48चा 4था भाग म्हणजे 12 अधिक 2 इंच, 12 अधिक 1 इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडने 12वर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आपण वरती 2 इंचाचा बेल्ट ठेवलेला आहे. पर बेल्टच्या खाली आपल्याला 12 इंचाची मार्किंग करून मग असा 2 इंचावर असा आपला जेचा आकार द्यायचा आहे. उलटा जेचा आकार द्यायचा असतो. आणि मग आपल्याला बॉटम जेवढी ठेवायची आहे खालच्या साईडला तसं आपल्याला मार्किंग करत जायचं असतं. जर आपल्याला बॉटम जास्त हवा असेल तर जास्त द्यायचा, जर कमी हवा असेल तर कमी द्यायचा. अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीची पॅन्ट आहे ही. अगदी 5 मिनिटात कटिंग आणि स्टिचिंगही होऊन जाते ह्या पॅन्टची. अशी ही पॅन्ट आहे. आपण स्वतःहून शिवलेले ड्रेस आपण घातले ना तर आपल्याला खूप छान वाटतं. आणि ज्या दिवशी आपण स्वतः शिवलेले ड्रेस आपण घातले ना त्या दिवशी आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आणि आपण बाहेरून मार्केटमधून जे ड्रेस घेतो ना त्याच्यामध्ये मग कधी आपल्याला शोल्डर व्यवस्थित नसतं, कधी गळा व्यवस्थित नसतो, कधी फिटिंग व्यवस्थित नसते. तरीही आपल्याला आपण ते मार्केटमधून घेतलेले आहेत म्हणून आपल्याला आपण कोणत्याही टेलरकडे घेऊन जातो, थोडंसं अल्टर करतो. त्यांनीही अल्टर व्यवस्थित केले तर ठीक, नाही केले तर आपण जसे आहे तसेच घालतो. पण जर आपण स्वतः आपल्यासाठी स्टिच करून जर ड्रेस घातले ना तर ते छान बसतात आणि आपल्याला घातल्यावर पण छान वाटतं. जर तुम्हाला शिकावंसं वाटत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही पूर्ण जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले
तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि जर खरोखर व्हिडिओ जर आवडत असले तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा. तुम्हाला अजून काय शिकायचं आहे ते विचारायचं असेल तर कमेंट करून मला सांगा. आणि जर तुमच्याकडे भरपूर अशा साड्या ठेवलेल्या असतील, तुम्हाला शिवणकाम येत नसेल, तर तुम्ही माझ्याकडे साड्या पाठवू शकता. मी तुम्हाला जसे तुम्हाला ड्रेस आवडतील तसे मी तुम्हाला ड्रेस शिवून तुमच्यापर्यंत पाठवू शकते. हे बघा, ओढणीसाठी किती छान असं कापड निघालेलं आहे. हा जर पूर्ण ड्रेस वेअर केला ना तर कोणीच याला म्हणणार नाही की हा ड्रेस म्हणजे आपण साडीपासून स्टिच केला आहे. आणि म्हणजे अगदी फक्त 35 रुपयाचं अस्तर यूज करून आपला पूर्ण ड्रेस कंप्लीट झाला आहे असं पण कोणाला वाटणार नाही. छान ओढणी, पॅन्ट, कुर्ती सगळं छान असं झालेलं आहे. हे बघा, मी याच्यामध्ये ना विचार करत होते की आपण याला ओढणी ठेवायचं की श्रग बनवायचं म्हणून. श्रग बनवलं ना कसं आपण मग बाहेर जाता येताना घालू शकत नाही. ते कुठे पार्टी वगैरे असेल, काही बड्डे वगैरे असेल तर घालू शकतो श्रग बनवल्यावर. आणि जर तेच ओढणी म्हणून उपयोग केला ना तर आपण पटकन कुठेही बाहेर जाताना, मुलांना सोडायला जाताना स्कूलमध्ये किंवा मार्केटला जाताना, कुठेही जाताना आपण पटकन तो ड्रेस घालून आपण जाऊ शकतो. आणि जर ते ओढणीच्या जागेवर जर मी श्रग स्टिच केलं असताना, मी भरपूर वेळ विचार केला. मुलांना विचारलं याचा ओढणी शिवू की श्रग शिवू की स्लीवला लावू, भरपूर वेळा विचार केला. आणि मग नंतर म्हटलं ठीक आहे, ओढणीच आपण त्याची स्टिच करूया. मग मी माझ्या मुलाला बोलवलं होतं विचारायला. तर आपण आता स्टिचिंगला सुरुवात करूया. आता आपण जे अस्तर कटिंग केलं आहे ना त्याला आपण खालच्या साईडने असं व्यवस्थित फिनिशिंग यावी म्हणून स्टिचिंग करून घेऊया. दोन्हीही मुलं माझ्या आजूबाजूला फिरतच होते. त्यांचं चालूच असतं जेव्हा मी मशीनवर बसले ना की ते मला काही ना काही प्रश्न विचारत असतात. आणि त्यांची मदतही लागते मला, कारण की मला कॅमेरा व्यवस्थित लावून ठेवायचा असतो म्हणून मला त्यांची मदत लागते, म्हणून ते माझ्यासोबत जागेच असतात. आता आपण बॅक पार्टवर अस्तर उलट्या बाजूने ठेवून आपण ते स्टिच करून घेणार आहोत गळ्याला व्यवस्थित असं. आणि मग कटिंग करून छोटे छोटे असे नॉचेस देऊन, मग असे छोटे छोटे नॉचेस अगदी काळजीपूर्वक द्यायचे नाहीतर कट लागलं तर मग आपलं काम सगळं फिसकतं. आणि अस्तरवर आपल्याला अशी ही दाब टीक मारायची आहे, आपल्या मेन कापडावर नाही, अस्तरवर. आता सर्व बाजूने आपण असे टीप मारून घेऊया, अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित एकत्रित राहण्यासाठी. हे का माझा विराट कसा मध्ये मध्ये येतोय. तुमचीही लहान मुलं असतील आणि तुम्हाला वाटत असेल ना मुलं लहान आहेत म्हणून मी काम करत नाही शिवणकाम वगैरे कोणतंही आवडीचं, पण तसं काही नसतं. मुलांना जेव्हा समजायला लागतं ना, ते लहान असल्यापासूनच जर आपण त्यांच्यासमोर ते काम करत असलो ना आणि त्यांना समजायला लागलं ना की माझी मम्मी काहीतरी महत्त्वाचं काम करत आहे, तर तेव्हा तेही आपल्याला सपोर्ट करायला लागतात. म्हणजे ते आपल्याला मध्ये मध्ये डिस्टर्ब करत नाही, किंवा मग त्यांना कळतं की माझी मम्मी काहीतरी महत्त्वाचं काम करत आहे, मग तेही आपल्या कामाला महत्त्व द्यायला शिकतात. म्हणजे लहानपणापासूनच आपण त्यांच्यासमोर काम केलं ना की तेही आपल्या कामाला महत्त्वाचं समजतात. मग असं समजत नाही की माझी मम्मी काहीच नाही, माझी मम्मी घरीच असते, हाऊसवाईफ आहे, असं नाही समजत. त्यांनाही कळतं की आपली मम्मी काहीतरी आपल्यासाठी स्ट्रगल करत आहे म्हणून. आपण सतत म्हणतो मी हाऊसवाईफ आहे, माझी कोण किंमत करत नाही, असं नाही तसं नाही. आपणच स्वतःची किंमत करायला शिकले ना की आपली मुलं, मिस्टर, नातेवाईक सर्वजण आपली किंमत करायला लागतात. स्वतः आधी आपण स्वतःच करायची असते. सर्व बाजूने आपण असं व्यवस्थित फिनिशिंग आपल्या हाताने द्यायची असते. नंतर प्रेस करून घ्यायचं, पण स्टिच करताना आपल्या हातानेच आपण फिनिशिंग ही द्यायची असते. सर्व बाजूने अशी फिनिशिंगची शिलाई दिल्यानंतर आपण दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घेऊया शोल्डरमध्ये.
दोन्ही पार्ट शोल्डरमध्ये जोडून घेऊया. त्याच्यानंतर आपण बाही लावायला सुरुवात करूया. बाहीला म्हटलं काहीतरी वेगळं डिझाईन द्यावं म्हणून मग मी असे छोटे छोटे असे ना वेव्स दिले आहेत. मला खरे तर ना शॉर्ट स्लीव आवडत नाही. माझे सर्वच ड्रेस आहे ना लॉंग स्लीवचे असतात. पण कापड जास्त नव्हतं ना म्हणून मी शॉर्ट स्लीव कट केले. पण मला त्याच्यामध्ये नॉर्मल ठेवायचे नव्हते म्हणून मी असे थोडे थोडे वेव्स दिले. जास्त नाही आहे, थोडे थोडेच आहेत. आता आपण परत एकदा अस्तरच्या कापडावर अशी दाबटीप मारून घेऊया. म्हणजे जे वेव्स आलेत ना त्यांना आपण असं बाहेर काढायचं आहे बोटाच्या साहाय्याने. हे बघू शकता छोटे छोटे असे आले आहेत. ते घातल्यावर स्लीववर छान दिसते. आणि सर्व बाजूने आपण अशी टीप मारून घ्यायची. कुठेही फुगा यायला नको. असं अस्तर आणि कापडाच्या मध्ये जर असं कुठे मध्ये हवा गेली ना की मग असा फुगा येतो. म्हणून आपण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने सर्वकडून प्रेस करून घ्यायचं असतं. आता स्लीव आपण ड्रेसला अटॅच करून घेऊया. आपण मध्यभाग आहे ना तो स्लीवचा मध्यभाग आणि शोल्डरचा मध्यभाग असं व्यवस्थित लावून बघायचा आणि मग एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत स्लीव अटॅच करायला सुरुवात करायची. डायरेक्टली आपण न मोजता जर स्लीव अटॅच करायला सुरुवात केली ना तर कुठेतरी कमी पडतं आणि मग परत आपल्याला उसवत बसावं लागतं. त्याच्यापेक्षा आपण शोल्डरपासून बघायचं आपलं कुठपर्यंत येणार आहे आणि तिथूनच आपण सुरुवात करायची स्लीव अटॅच करायला. तुम्हाला जर स्लीवच्या बाबतीत जर काही प्रश्न असतील किंवा जर काही विचारायचं असेल तर मला तसं विचारा. मी तुम्हाला सविस्तर असं स्लीवच्याबद्दल एक व्हिडिओ घेऊन येईल. म्हणजे स्लीव कुठेही कमी पडायला नको किंवा फुगा यायला नको. अगदी व्यवस्थित स्लीव कटिंगसाठी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येईल जर तसा व्हिडिओ बघायचा असेल तर. ना आपण फिटिंगसाठी व्यवस्थित अशी मार्किंग करून टीप मारून घेऊया. कट देताना ना फक्त आपल्याला 1 इंचाचा असा कापड ठेवायचं असतं. जर आपलं 2-2.5 असेल ना तर मग आपले कट व्यवस्थित येत नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला फक्त 1 इंचावर म्हणजे आपण बघा एक फोल्ड केलं की अर्धा इंच आणि दुसरा फोल्ड केला की अर्धा इंच म्हणजे आपल्याला 1 इंच हे फोल्डिंगसाठी फक्त हवं असतं. म्हणून आपण फक्त 1 इंचाचं कापड हे शिल्लक ठेवायचं असतं. झाली आपली फिटिंग. उरलेलं कापड व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे बघा इथे आपण आता व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया की आपल्याला फक्त 1 इंचाचं कापड हे लागणार आहे या हिशोबाने. हे बघा अर्धा इंच आणि अर्धा इंच म्हणजे 1 इंच असं आपलं फोल्ड होतं आणि त्याला आपण अशी सरळ अशी शिलाई मारत जायची. हे बघा असं फोल्ड करत. मी जेव्हा सुरुवातीला ड्रेस शिवायला सुरुवात केलेली ना तेव्हा मला ड्रेसमधलं सगळं जमायचं फक्त हे कट सोडून. मग मी अम्ब्रेला ड्रेस शिवायचे, सगळे प्लेट्सचे ड्रेस सगळं काही शिवायचे. पण हे जे आहे ना हे कटला शिलाई मारायला मला हे जमायचंच नाही. म्हणजे कधी गोलमध्ये व्हायचं, कधी आकार चुकायचा, कधी बरोबर दिसायचं नाही. पण मी प्रयत्न करत करत आता एवढे फिनिशिंगमध्ये करायला लागले ना की मला स्वतःलाच नवल वाटतं. मी ते कट स्टिच केल्यानंतर मग मी नंतर विचार केला की हे कट का आपले चुकत असतील आणि जेव्हा आपण चुकतो ना चुकत चुकत जेव्हा आपण शिकत जातो ना अनुभव तेव्हा आपल्याला खरोखर खूप छान वाटायला लागतं. आणि मग चुकत चुकत आपली फिनिशिंग ही अगदी व्यवस्थित होऊन जाते. आपल्या चुकांमधूनच खरं तर आपण शिकत असतो.
कट देऊन झाले आहे. बघू शकता माझा ड्रेस तयार झाला आहे. छान असा सुंदर असा ड्रेस झाला आहे बघा. मला तर माझा